आज दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा. तर सकाळी आम्ही लवकर उठलो होतो. त्याच्यानंतर मग दारात रांगोळी वगैरे काढून घेतली, पणत्या लावून घेतल्या आणि लगेच ना ह्यांना दोघांना आंघोळीसाठी बोलवलं. त्यांना उठणं वगैरे लावून घेतलं आणि लगेच त्यांना आंघोळसुद्धा घालून घेतली. तर हे बघा, मी येताना यांना दोघांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि लगेच मग आत्तीने मामांना उठणं वगैरे लावून घेतलं. मग त्यांची आंघोळ तिकडे होते तोपर्यंत म्हटलं ह्यांचं दोघांचं ऑप्शन करून घेऊया, म्हणून मी आता यांचं ऑप्शन करून घ्यायला लागले होते. आणि आपल्याकडे ना दिवाळी पाडव्याला ना पतीला ओवाळण्याची प्रथा आहे आणि आजच्या दिवशी आपण ना त्यांना ओवाळतो, कारण त्यांचं दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धीसाठी आपण त्यांचं ऑप्शन करतो. आणि म्हणूनच दिवाळी पाडव्याचा सण हा नवऱ्या बायकोच्या नात्याचं प्रतीक आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, हो की नाही. तर इथं बघा, माझं ऑप्शन करून झालं. त्याच्यानंतर रोहिणीनं सुद्धा दीपकदाजींना ऑप्शन करून घेतलं आणि ह्याचा ना आपला डिटेल व्लॉग आपल्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजेच रोहिणीज व्लॉग अँड फुडीजवरती अपलोड केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि हो, तुम्ही म्हणता ना की तुम्ही माहेरी जात नाही का दिवाळीला, तर आम्ही लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय आम्ही कधीच दिवाळीला माहेरी जात नाही. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पाडव्याला आम्ही माहेरी जातो. आणि इथं बघा, आहोंनी मला आज पाडव्याचं गिफ्टमध्ये जोडवी दिली होती. त्याच्यानंतर लगेच इकडं आत्तीने मामांचं ऑप्शन करून घेतलं. तर भेटू परतच्या व्लॉगमध्ये. बाय.